केलं आणि या 5 कलिसियामध्ये आम्ही पाहतो एकच जी कलिसिया आहे स्मुर्ना, या कलिसियाला प्रभू दोष लावत नाही प्रियानो. त्याच प्रकारे ही फिलदेल्फिया ही जी कलिसिया आहे, या कलिसियाला सुद्धा प्रभू दोष लावत नाही. हालेलुया. किती चांगलं आहे ना. एक प्रभू एका मंडळीला परफेक्ट मंडळी म्हणत आहे. आमेन. देवाची इच्छा आहे की प्रत्येक मंडळी ही परफेक्ट असावी प्रियानो. हॅलो, आमेन. ऐकू शकतो? खूप गार आहे तुम्ही सगळे लोक. सकाळपासून लवदिकियाच्या मंडळीला म्हटलं की तू काय आहेस, उष्ण पण नाहीस आणि कसा नाहीस, शीत पण नाहीस, तर तू कसा आहेस, कोमट. प्रभूने त्या कलिसियाला म्हटलं मी तुला उकळून टाकले. पाहूया ते शेवटची ती कलिसिया आहे. आम्ही उकळून टाकलेली कलिसिया नसावी, स्पार्किंग कलिसिया असली पाहिजे. स्तुती आराधना जरी करतो तो दोष आणि अभिषेक आमच्यामध्ये जाणवला पाहिजे प्रियानो. आम्ही देवाची आराधना करत आहोत प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून चर्चमध्ये आला स्पार्किंग गोष्टी घडल्या पाहिजे, कारण की चर्च असं ठिकाण आहे इथून आम्ही चार्ज होऊन जातो आणि 8 दिवस आम्हाला जगण्याची ताकद पण मिळते प्रियानो. आमेन. मी आमेन ऐकू शकतो? बोलो प्रभू येशू मसीह की, बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. तर आम्ही फिलदेल्फिया या कलिसियाबद्दल पाहत आहोत प्रियानो. ही जी कलिसिया आहे, ही कलिसिया सार्दिकच्या कलिसियापासून अतिशय जवळ आहे प्रियानो. आणि ही सुद्धा जी मंडळी आहे ती फारशी मोठी नाहीये, छोटीशी मंडळी आहे. आणि या फिलदेल्फिया या कलिसियाला मी पाहतो, या ठिकाणी एक रोमन बादशाह राज्य करत होता. त्याचं नाव ॲटलासिया फिलदेल्फिया आम्ही त्याला म्हणतो प्रियानो. या कलिसियामध्ये आम्ही पाहतो 2 जण भाऊ असतात आणि हे 2 भाऊ प्रियानो, या 2 भावाचं प्रेम आम्ही त्या कलिसियामध्ये पाहतो प्रियानो. जो लहान भाऊ आहे त्याला कोणीतरी भिजवतं की तुझा मोठा भाऊ तुझ्यावर प्रेम करत नाही, तुझं राज्य तुझ्यापासून तुला तू जगू देणार नाही व्यवस्थित. त्यावेळेस ॲटलासिया नावाचा जो प्रियानो, तो त्याचा मोठा भाऊ असतो, तो त्यावेळेस युद्धाला गेलेला असतो प्रियानो. आणि मोठं युद्ध तो पार पाडून येतो आणि जो काही मुकुट त्यानं त्याद्वारे मिळवलेला असतात, ज्या काही गोष्टी, तो त्याच्या लहान भावाला सुपूर्द करतो प्रियानो. आणि तो दाखवतो की मी तुझ्यावर काय करतो, प्रेम करतो. आणि म्हणून फिलदेल्फिया या नावाचा अर्थ आहे की भावाचं प्रेम, आणि म्हणून त्या मंडळीला नाव देऊन टाकलं भावाचं प्रेम. प्रियानो, ही कलिसिया अशा भागामध्ये स्थापित आहे की ज्या ठिकाणी वारंवार भूकंप होतात प्रियानो. आणि भूकंपाच्या ठिकाणी ही कलिसिया स्थित आहे. एक वेळेस असा एक भूकंप या कलिसियामध्ये आला की सगळी कलिसिया प्रियानो उद्ध्वस्त झाली. त्या ठिकाणचे गावं जवळपासचे उद्ध्वस्त झाले. आणि मग त्यानंतर पुन्हा एका राजाने प्रियानो ही कलिसिया स्थापन केली, ते शहर बसवलं प्रियानो, आणि पुन्हा त्याला फिलदेल्फिया हेच नाव देण्यात आलं प्रियानो. चला तर अशा एका आगळ्या वेगळ्या कलिसियाबद्दल आज आम्ही अध्ययन करूया प्रियानो. फिलदेल्फिया या नावाचा जर विग्रह आम्ही केला, फिलोस, त्याला मी लव इंग्लिश मध्ये प्रेम म्हणतो प्रियानो, आणि ॲडेल्फिया म्हणजे भावांचं प्रियानो, म्हणजे भावाभावांचं प्रेम हा या कलिसियाचा अर्थ आहे प्रियानो. आम्ही कलिसियामध्ये राहत असताना बंधू प्रेम आणि बहीण प्रेम आम्ही विसरता कामा नये प्रियानो. आज आमच्या कलिसियाला हा तर विसर पडला नाही ना प्रियानो की भावाभावामध्ये प्रेम राहिलेलं नाहीये, बहिणी बहिणीमध्ये प्रेम राहिलेलं नाहीये प्रियानो. आज या प्रेमाची आम्हाला गरज आहे प्रियानो. फिलदेल्फिया ही कलिसिया त्या राजाने अशाच ठिकाणी स्थापन केली प्रियानो. अशाच तत्वावरती उभा आहे की भावाभावामध्ये प्रेम असलं पाहिजे, बहिणी बहिणीमध्ये प्रेम असलं पाहिजे, आणि अशाच तत्वावर ही कलिसिया त्यानं उभं केलेली आहे प्रियानो. आणि प्रभू या कलिसियाचा आदर करत आहे, कारण की या कलिसियामध्ये बहिणी बहिणीमध्ये प्रेम आहे, भावाभावामध्ये प्रेम आहे प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, कलिसियाचा जो पाया आहे तो प्रेम असला पाहिजे प्रियानो. प्रेमाच्या शिवाय जे पण आम्ही काही करत आहे ते सगळं व्यर्थ आहे प्रियानो. हालेलुया. तुम्ही जे पण काही करता पण त्याच्यात जर प्रेम नाही ते करण्यामध्ये, तर ते सगळं व्यर्थ आहे. तुम्ही खुर्च्या जरी टाकताना त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे देवाबद्दल. तुम्ही जे पण काही पुसता, जे पण काही करता, ते प्रेम पाहिजे देवाबद्दल. जर प्रेम नाही तुमच्या कामामध्ये तर तुमचं काम सगळं व्यर्थ आहे. तर कलिसियाचं फाउंडेशन प्रेम आहे प्रियानो. आणि म्हणून प्रीती सर्वश्रेष्ठ दान आहे. सगळ्यात मोठं दान काय आहे? प्रेम. आम्ही प्रेम केलं पाहिजे. पेत्राने एकदा विचारलं माझ्या भावाला मी किती वेळ क्षमा करायची, कारण की पेत्राला कुठेतरी व्यक्ती मंडळीमध्ये असं लढत असेल वारंवार. पेत्राने ईश्वर विचारलं, चलायचं चॅप्टरच क्लोज करून टाकतोय, तर त्याने विचारलं किती ना मी क्षमा करावी माझ्या भावाला, 7 करावी का? तर त्याने काय सांगितलं, 7च्या 70 वेळा होईल तेवढी क्षमा कर.
तर त्या महत्वाची गोष्ट आहे, चर्च हे फिलडेल्फिया चर्च, त्याचं नावच आहे भावाचं प्रेम. म्हणजे भाऊ आणि बहिणी या ठिकाणी प्रेमामध्ये एकमेकाच्या रिलेशन मध्ये होते त्या. आमेन. चर्च एक, संदेश एक, पण लोक वेगवेगळे कसे होऊ शकतात त्या? आम्ही एक असलं पाहिजे त्या, प्रीती असली पाहिजे, आमच्यात क्षमेचा स्वभाव असला पाहिजे. ही फिलडेल्फियाची कलिसिया आहे. या कलिसियातील काही लोक क्षमा करण्यामध्ये माहिर आहेत प्रियानो, आणि म्हणून त्यांची ती कलिसिया टिकून राहिली प्रियानो. तुम्ही असं एखाद्याला किती वेळ क्षमा करायची, होईल तेवढी क्षमा करा. नाही झालं तर तुम्ही मानव शांत बसून राहा, प्रभूने त्याचं काम करू द्या. एखाद्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या स्वतःच्या पद्धतीने सरळ करायचा प्रयत्न करता, जर सरळ होत नाही तर देवाच्या हातामध्ये द्या. देवाचं सरळ करणं खूप कठीण आहे प्रिया, आणि मग ते त्या व्यक्तीला फेलवणार नाहीये. आणि म्हणून प्रियानो, प्रीती आमच्यामध्ये असू द्या. येशूनं बराबाला येशू भेटला. आम्ही पाहतो की बराबाला पाहिलं येशूची प्रसिद्धी, की येशू इतका प्रसिद्ध आहे, जिथं जाईल तिथं लोक येतात. आणि मग बराबाला वाटलं मी येशूच्या प्रसिद्धीचा फायदा घेईल, आणि तो येशूला बिलकुल राहू लागला. तर येशूने सांगितलं की एक वेळेस मी तुझ्यासाठी प्राण देईल, पण तू आणि मी बरोबर चालू शकत नाही. आमेन. आमच्या बरोबर असे काही लोक असतात त्यांच्यासाठी आम्ही प्राण देऊ शकतो, पण त्यांच्याशी हस्त आंदोलन कधी करू शकत नाही. आम्ही पाहतो ज्यावेळेस येशूला धरून देण्याचा प्रसंग आला, पिलाताने विचारलं कोणाला सोडायचं, बराबाला सोडायचं का येशूला सोडायचं? लोकांनी काय सांगितलं, कोणाला सोडा, बराबाला सोडा आमच्यासाठी. येशूने किती सटीक आणि खरं सांगितलं होतं, एक वेळेस वाटेल तर मी तुझ्यासाठी आपला प्राण देईल, पण तू आणि मी बरोबर चालू शकत नाही. काही लोकांचे मार्ग वेगळे असतात, त्यांना चालू द्या, पण त्यांना तुमच्यातली प्रीती दिसली पाहिजे त्या. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग बराबाचे डोळे उघडल्याने हा खरंच म्हटलं होतं माझ्यासाठी मी प्राण देईल. हा माझ्याबरोबर चालला नाही, किंवा मला माझ्या मार्गाने तो चालला नाही, माझ्याबरोबर तो आला नाही, पण त्यानं त्याचं प्रेम दाखवलं, शेवटी माझ्यासाठी आपला वधस्तंभावर प्राण दिला. माहिती आहे बराबाची स्टोरी तुम्हाला? आपलं विषयांतर होईल, आपला खूप मोठा लांबचा विषय आहे. त्या एक मुलगी होती, मरियम नावाची त्याची मुलगी होती. ती आंधळी होती, ब्लाइंड होती, आणि तो तुरुंगात ज्यावेळेस होता जेलमध्ये, त्यावेळेस बराबा त्या मुलीबद्दल हमेशा चिंता करायचा. आपल्या किती मुलगी कशी असेल, काय कसं तिचं चालत असेल, आणि त्याबद्दल ते विचार त्याला तुरुंगात असताना सतावत होते. बराबा ज्यावेळेस सुटला तुरुंगातून, त्यावेळेस तो पळत घरी चालला आपल्या, आणि त्याला काळजी होती त्याच्या अंध मुलगीची, मरियम तिचं नाव. तिला तो पाहण्यासाठी पळत चाललेला आहे, आणि त्या मुलीला माहित होतं की आज माझा बाप सुटणार आहे. हालेलुया. आणि बराबाने लागूनच तिला हाक मारली, मरियम कुठे आहेस तू? मरियम जोरानं पळत त्याच्याकडे आली आणि त्याला मिठी मारली. त्याला आश्चर्य वाटलं, अरे मरियम तर आंधळी आहे, ती कस काय पळत आली, कस काय तिला मला मिठी मारली? तिला कसं दिसलं? मी विचारलं, बेटा मरियम काय झालं तुला कसं दिसायला लागलं? त्यांनी सांगितलं, बाबा आपल्या गावामध्ये एक येशू नावाचा व्यक्ती आला होता, त्याने मला बरं केलं आणि मी पाहू लागले. हालेलुया. बराबाच्या पूर्ण घराचा उद्धार परमेश्वराने केला. किती महान आहे त्या परमेश्वराचा. हालेलुया. येशू बराबाबरोबर चालला नाही, पण बराबाच्या जीवनामध्ये त्याने आशीर्वादच दिले. त्या हालेलुया. लोकांना आशीर्वाद द्या, त्यांना शाप देऊ नका. आमेन. बायबलमध्ये आम्ही पाहतो ही जी कलिसिया आहे भावाच्या प्रेमाबद्दल आम्हाला सांगते, आणि ही कलिसिया त्याच वर टिकून आहे प्रियानो. चला तर या कलिसियाबद्दल प्रभू काय बोलत आहे त्या सकाळी आम्ही वचन बाय वचन शिकणार आहोत. आम्ही 7 वचन सर्वजण कलिसिया वाचूया. 1 2 3. फिलडेल्फिया येथील मंडळीच्या दूतालाही, तो पवित्र व सत्य आहे, त्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, त्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही, आणि त्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, तो सदैव बोलतो. आमेन. तर इकडे मी पाहतो बायबल सांगतो, वाचूया बरोबर असतील. फिलडेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही. फिलडेल्फिया इथल्या मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, जो पवित्र व काय आहे, सत्य आहे. या ठिकाणी मी पाहतो देवाचे 2 चरित्र आम्ही पाहतो. येशू स्वतःबद्दल या ठिकाणी म्हणतात, येशू कसा आहे, पवित्र आणि सत्य आहे. आमेन. नंबर 1 तो कसा आहे, पवित्र. नंबर 2 तो सत्य आहे. आमचा देव पवित्र आहे प्रियानो. आणि कलिसियाला प्रभू येशू पत्र लिहित असताना यवनाला सांगत आहे, त्या दूताला लिहिण्याचं सांग, जो पवित्र आणि सत्य आहे. कसा आहे आमचा परमेश्वर, पवित्र आहे. आम्ही म्हणतो ना, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ,
तो पवित्र आहे त्यानं. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे त्यानं. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये असं म्हटलंय, त्यानं कधीच पाप केलं नाही, तो निरपराध होता त्यानं. पहिले पेत्र 2:22. स्तोत्र 22:3 मध्ये म्हटलंय की हे इस्रायलच्या स्तवनात बसणाऱ्या, तू कसा आहेस? पवित्र आहेस. हालेलुया. आमचा देव कसा आहे? पवित्र परमेश्वर आहे. वाचूया ते वचन. पहिले पेत्र 2रा अध्याय 22वं वचन. त्याने पाप केले नाही त्याने पाप केलं नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. आणि त्याच्या मुखात कपट आढळलं नाही. आमचा देवाने काय केलं नाही? पाप केलं नाही. तो कसा आहे? निरपराध आहे. वाचूया पुढे. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही. धमकाविले नाही. तो पवित्र आहे प्रियानो. त्यानं कधीच पाप केलं नाही बायबल सांगतं. हालेलुया. स्तोत्र 22:3 मध्ये बायबल सांगतं, हे इस्रायलच्या स्तवनात बसणाऱ्या, तू कसा आहेस? पवित्र आहेस. आमचा देव कसा आहे? पवित्र आहे प्रियानो. आणि म्हणून त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी सुद्धा पवित्र असावं. कलीसिया आज प्रभू तुमच्याशी बातचीत करत आहे, तुमच्याशी बोलत आहे. आमची मंडळी पवित्र असावी ही त्याची इच्छा आहे. हालेलुया. मंडळीतला प्रत्येक व्यक्ती शुद्ध आणि पवित्र त्याचं आचरण असलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. प्रभू म्हणतो जसं मी पवित्र आहे तसं तुम्ही काय बना? पवित्र बना. केवळ दिवस म्हणत नाही प्रभूला, येशूला पवित्र प्रियानो. जगातले लोकच म्हणत नाहीत, तर शैतान सुद्धा म्हणतो की येशू पवित्र आहे. मार्क शुभवर्तमानाचा 1ला अध्याय आणि आम्ही 14वं वचन वाचू, 24वं वचन वाचूया. मार्क 1 आणि 24. तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेतकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? हे येशू नासरेतकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास आलास काय? आमचा नाश करावयास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच. देवाचा पवित्र तो तूच असं म्हटलंय. म्हणजे शैतान सुद्धा प्रभूला काय म्हणतात? तो कसा आहे? पवित्र आहे. हालेलुया. आमचा देव पवित्र परमेश्वर आहे प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून त्याची इच्छा आहे कलीसिया आम्ही पवित्र असावं. फिलाडेल्फियाच्या कलीसियाला तो सांगत आहे, आय एम होली, मी पवित्र आहे. तसं तुम्ही सुद्धा पवित्र असलं पाहिजे. हालेलुया. चर्च हे पवित्र असावं ही प्रभूची इच्छा आहे. मी वारंवार सांगत असतो, देव अशा कलीसियाला नेण्यासाठी येत आहे की ज्याच्या ठाई काय नाही, डाग नाही आणि सुरकुती नाही प्रियानो. शुद्ध आणि पवित्र कलीसियाला प्रभू घेऊन जाण्यासाठी येत आहे प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून या कलीसियाला प्रभू सांगत आहे की कोण आहे? मी पवित्र आहे. दुसरी गोष्ट, प्रभू कोण आहे? वाचूया 7वं वचन. फिलाडेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे. कसा आहे? दुसरी गोष्ट, सत्य. आमचा देव कसा आहे? सत्य आहे. तो लबाड नाही प्रियानो. आणि म्हणून त्याची इच्छा आहे की कलीसियातील प्रत्येक व्यक्ती हा सत्य असला पाहिजे प्रियानो. सत्य हा शब्द इंग्लिश मध्ये आम्हाला ट्रू या शब्दाकडे घेऊन जातो प्रियानो. आणि ट्रू हा शब्द आम्हाला प्रियानो हिब्रू या शब्दापासून मिळतो प्रियानो. त्याचं हिब्रू ट्रान्सलेशन असं आहे जेन्युइन. म्हणजे प्रियानो मूळ किंवा प्रमुख किंवा ओरिजिनल. आम्ही जे पार्ट घेतो ना त्याच्यावर लिहिलेलं असतं प्रियानो. जेन्युइन असं लिहिलेलं असतं प्रियानो. म्हणजे हा पार्ट कसा आहे? ओरिजिनल आहे. याच्यासारखा दुसरा पार्ट नाही, प्रमुख पार्ट प्रियानो. तसं प्रभू आमचा जीवन म्हणजे तो एकमेव असा आहे, ही इज होली. प्रियानो तो एकमेव असा आहे, तो सत्य आहे प्रियानो. हालेलुया. तो सत्य आहे. म्हणून त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी सुद्धा सत्य असावं. बायबलमध्ये असं म्हटलंय, मार्ग सत्य व जीवन मीच आहे प्रभू म्हणतो प्रियानो. प्रभू सत्य आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही सुद्धा कसं असलं पाहिजे? सत्य असलं पाहिजे. आमचे काही खरं पण असलं पाहिजे प्रियानो. खूप महत्वाचं आहे. आणि मग खरं पण वेगवेगळ्या गोष्टीबद्दल प्रियानो, तिकडे मला जायचं नाही प्रियानो. तर मी पाहतो प्रियानो या ठिकाणी त्या दूताला लिहिण्यासाठी सांगितलं की जो पवित्र आहे आणि जो कसा आहे? सत्य आहे. नंबर 1 आमचा देव कसा आहे? पवित्र. नंबर 2 सत्य. म्हणजे त्याची इच्छा आहे की कलीसियाने पवित्र असलं पाहिजे आणि कलीसियाने सत्य असलं पाहिजे प्रियानो. कलीसियातील प्रत्येक व्यक्ती खरा असावा ही प्रभूची इच्छा आहे प्रियानो. आमेन. आता पुढे जाऊया. ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, तो असे म्हणतो. बस परत एकदा वाचूया मधला ग्राफ. जो पवित्र व सत्य आहे, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे. ज्याच्या जवळ दाविदाची काय आहे? किल्ली आहे. किती छान म्हटलंय.
की प्रभूशुकर दाविदाची किल्ली आहे प्रियानो. त्या गोष्टी काय सांगतात प्रियानो? येशू ख्रिस्त हा दाविदाच्या कुळातून येणार होता. आमेन. कुळातून येणार होता प्रियानो. दाविदाच्या कुळामध्ये तो जन्म घेणार होता प्रियानो. आणि म्हणून असं म्हटलंय की त्याच्याकडे काय असेल? दाविदाची किल्ली असेल बायबल सांगतं. आणि किल्ली ही अधिकाराचं दर्शक आहे प्रियानो. आमेन. अधिकाराला दर्शवती किल्ली, छावी. आणि प्रियानो या ठिकाणी असं म्हटलंय की त्याच्याकडे काय अधिकार असणार आहे? तर खाली म्हटलंय, वाचूया. ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही. ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार कोणी नाही. बंद करणार नाही. आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही. आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही. कोणी उघडणार नाही. त्या ठिकाणी मी पाहतो की त्याच्याकडे दोन अधिकार आहेत. नंबर 1 उघडण्याचा अधिकार आहे आणि नंबर 2 बंद करण्याचा अधिकार आहे. हालेलुया. आमच्या देवाकडे दोन प्रकारचा अधिकार आहे प्रियानो. त्याच्याकडे चावी आहे आणि दोन अधिकार आहेत. उघडण्याचा आणि काय करण्याचा? बंद करण्याचा. असं उघडण्याचा अधिकार आहे की ते परत कोणी बंद करू शकत नाही. असं बंद करण्याचा अधिकार आहे त्याच्याकडे की त्याने एकदा बंद केलं ते पुन्हा कोणी उघडू शकत नाही. हालेलुया. कलीसिया, आजच्या सकाळी माझी प्रार्थना आहे की देवाने तुमच्यासाठी आशीर्वादाचे दरवाजे उघडावेत प्रियानो. हालेलुया. आणि जे वाईट दरवाजे आहेत तुमच्यासाठी उघडलेले शैतानाने, ते दरवाजे त्याने बंद करावेत. हालेलुया. आजची सकाळ कलीसिया आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. देव असा एक देवाची आम्ही आराधना करत आहोत की त्याच्याकडे सामर्थ्य आहे उघडण्याचं प्रियानो. आणि त्याने एकदा उघडलं कोणी बंद करू शकत नाही. आणि त्याने एकदा बंद केलं तर कोणी उघडू शकत नाही. आजच्या सकाळी माझी प्रार्थना आहे आपल्या कलीसियासाठी की देवानं आमच्यासाठी आशीर्वादाचे दरवाजे उघडावेत प्रियानो. हालेलुया. आशीर्वादाचे दरवाजे देवाने उघडावेत आणि जे वाईट दरवाजे शैतानाने आमच्यासाठी उघडले ते त्याने बंद करावेत प्रियानो. हालेलुया. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे प्रियानो. या फिर्या या कलीसियाला प्रियानो प्रभू सांगत आहे की माझ्याकडे तो अधिकार आहे. दाविदाची किल्ली माझ्याकडे आहे. बायबलमध्ये या किल्लीबद्दल भरपूर काही गोष्टी आम्ही पाहू शकतो प्रियानो. फक्त एकच रेफरन्स पाहूया मी. येशाच्या पुस्तकाचा 22वा अध्याय आणि 20 ते 25 वचन आम्ही वाचूया. येशा 22वा अध्याय 20 ते 25 वचन. त्या समय असे होईल की माझा सेवक हिल्कियाचा पुत्र एल्याकीम यास मी बोलावे. त्याला तुझा झगा घाली, त्याला तुझा कमरबंद कशी, तुझी सत्ता त्याच्या हाती देईन. तो यरूशलेमकरांचा व यहूदाच्या घराण्याचा पिता होईल. दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावर ठेवी. त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही. त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही. मजबूत ठिकाणच्या खुंटीसारखे मी त्याला स्थिर करेन, म्हणजे तो आपल्या पित्याच्या घराण्यास वैभवशाली आसन होईल. आमेन. त्या ठिकाणी मी पाहतो किल्लीबद्दल उल्लेख आहे प्रियानो. पुन्हा मी येशाच्या ग्रंथामध्ये 11व्या अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये पाहतो येशाच्या गोंधळाला तुम्हाला फुटेल असं लिहिलेलं आहे प्रियानो. किती छान लिहिलेलं आहे. हालेलुया. म्हणजे प्रियानो तारणारा जो आहे तो तारणारा दाविदाच्या कुळातून येणार होता. आणि म्हणून सांगितलं की दाविदाची किल्ली त्याच्या काय हातामध्ये राहील. हालेलुया. ओ प्रियानोचा परमेश्वर सर्व गोष्टीचा अधिकारी आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो या कलीसियाला सांगितलं जर त्याला काही उघडलं तर कोणी बंद करू शकत नाही. त्याने जर बंद केलं तर कोणी उघडू शकत नाही. माझी प्रार्थना आहे वाईट गोष्टीचे दरवाजे देवाने आजच्या सकाळी आमच्यासाठी बंद करावे आणि चांगले जे दरवाजे आहेत ते देवानं तुमच्या आणि माझ्यासाठी उघडावेत प्रियानो. हालेलुया. कलीसिया तुम्ही ऐकत आहात? हो प्रियानो. येशू शिवाय या जगामध्ये आमच्याकडे काहीच गोष्ट महत्वाची नाहीये प्रियानो. येशू जर नाही तर सगळं व्यर्थ आहे प्रियानो. तुमच्याकडे किती मौल्यवान गोष्टी असू द्या प्रियानो, काही असू द्या, पण जर येशू तुमच्याकडे नाही तर सगळं काही व्यर्थ आहे प्रियानो. हिम्मत, दौलत, ताकत और शोहरत ये ना मेरे काम आई. ये दुनिया के सपने सब दोस्त अपने सबसे निराशा पाई. यीशु ही मेरा सच्चा खुदा है. यीशु बिना मैं कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं. यीशु बिना मैं कुछ भी नहीं. ओ
जर येशू आमच्या जीवनामध्ये नाही तर सगळ्या गोष्टी भेटतात मित्रांनो. आणि म्हणून मित्रांनो या कलिसियाला तो सांगत आहे की दाविदाची किल्ली ज्याच्याकडे आहे तो असं म्हणतो, येशू ख्रिस्त दाविदाच्या वंशातून जन्म घेणार आहे हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं होतं प्रियानो. आणि म्हणून याच्याबद्दल या ठिकाणी त्या गोष्टी लिहिल्या आहेत. चला तर आम्ही पुढे जाऊया प्रियानो, वाचूया पुढचं वचन. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. प्रियानो मी पाहतो की देवाला मंडळीचे काम माहित आहेत. हालेलुया. आमच्या कलिसियामध्ये काय चालतं, आमची कलिसिया काय वर्क करते हे प्रभूला माहित आहे. प्रत्येक त्या कलिसिया आहे त्या कलिसियाबद्दल बोलताना प्रभू असंच बोलत आहे की मला काय माहित आहे, तुझी कृत्य ठाऊक आहे किंवा माहित आहे. ओके वाचूया. मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे. मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे. ते कोणी बंद करू शकत नाही. ते कोणी बंद करू शकत. देवानं या कलिसियासाठी दरवाजा उघडला. माझी प्रार्थना आहे की देवानं आमच्या कलिसियासाठी सुद्धा एक चांगला दरवाजा उघडावा प्रियानो. हॅलो, मी आम्ही ऐकू शकतो. आणि प्रियानो असा दरवाजा की जो कोणी बंद करू शकत नाही. बायबल सांगतं त्याने जर उघडलं तर कोणी बंद करू शकत नाही प्रियानो. माझी प्रार्थना आहे की देवानं असा दरवाजा उघडावा आमच्या कलिसियासाठी की तो दरवाजा कोणी बंद करू शकत नाही. प्रियानो या कलिसियासाठी देवानं एक दरवाजा उघडला. आता एक येशू परमेश्वर आमच्याकडे आहे की तो आमच्यासाठी दरवाजा उघडतो प्रियानो. आज जे बंद आहे देव तुमच्यासाठी ते उघडेल प्रियानो. प्रत्येक आशेचे दरवाजे देव तुमच्यासाठी खोलेल प्रियानो. तो दरवाजे खोलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. बायबल पुढे मला सांगतो, वाचूया. तुला शक्ती थोडी आहे. तुला शक्ती थोडी आहे तरी तू माझे वचन पाळले. या कलिसियाची ताकद कशी आहे, थोडी आहे. थोडी आहे. पण तरी प्रभू म्हणतो तू माझं वचन काय केलं, थोडी ताकद आहे पण वचन पाळलं. ओके वाचूया पुढे. व माझे नाव नाकारले नाही. व माझं नाव नाकारलं नाही. प्रियानो ही जी कलिसिया आम्ही पाहतो फिलाडेल्फिया, या कलिसियामध्ये आम्ही पाहतो की त्या काळामध्ये कैसर हा देव आहे. वर्षातून एकदा त्याची आराधना करावी लागायची आणि कबूल करावं लागायचं की कैसर तू आमचा देव आहेस. आणि जो कोणी हे कबूल करणार नाही त्या व्यक्तीला मारण्यात यायचं प्रियानो. परंतु फिलाडेल्फिया ही कलिसिया अशा समयामध्ये उभा असताना या कलिसियातील लोकांना सीझर किंवा प्रियानो कैसर हा त्यांचा देव आहे हे म्हणण्यास त्यांनी नाकारलं. प्रियानो काय करायचं कैसर तुला कर, पण तू आमचा देव नाही. आमचा देव जिवंत परमेश्वर आहे जो आकाश आणि पृथ्वी यांची रचना करतो. हालेलुया. प्रियानो कठीण समयामध्ये बायबलमध्ये म्हटलंय की मरावं लागलं तरी तू विश्वासू राहा, मग तुला जीवनाचा मुकुट मिळेल. हालेलुया. मरेपर्यंत आम्ही विश्वासू राहिलं पाहिजे प्रियानो. त्या कलिसियाला इतका छळ केला प्रियानो, त्या बादशाहानं प्रियानो खूप छळ केला या कलिसियाचा. पण तरी सुद्धा या कलिसियातील लोकांनी देवाचा मार्ग नाकारला नाही तर प्रियानो त्या मार्गात ते चालतच राहिले. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू म्हणत आहे, वाचूया ते वचन परत एकदा. तुला शक्ती थोडी आहे. तुला शक्ती थोडी आहे तरी तू माझे वचन पाळले. तरी तू माझं वचन पाळलं व माझे नाव नाकारले नाही. माझं नाव काय केलं नाही, नाकारलं नाही. म्हणजे येशूला या लोकांनी काय केलं नाही, नाकारलं नाही. कठीण प्रसंगामध्ये पहा ना प्रियानो, जर कैसर म्हणत होता, जर एखादा व्यक्ती म्हणत होता कैसर माझा देव नाही तर त्याला मारायचे लोक. विचार करा, ते लोक मारून टाकायचे त्याला. पण अशाही परिस्थितीमध्ये हे जे कलिसियातले लोक आहेत ते म्हणायचे कैसर आमचा देव नाही तर येशू हाच आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि त्या परिस्थितीमध्ये हे लोक टिकून राहिले प्रियानो. आणि म्हणून फिलाडेल्फिया ही जी कलिसिया आहे ही विश्वासू कलिसिया आहे प्रियानो. जसं आम्ही पाहतो की स्मुर्नाच्या कलिसियाला प्रभूने दोष लावला नाही, तशीच ही एक कलिसिया आहे. या कलिसियाला सुद्धा प्रभू दोष लावत नाही तर या कलिसियाची प्रभू स्तुती करत आहे. हालेलुया. आमची मंडळी अशी असली पाहिजे की देवानं आमच्या मंडळीची स्तुती केली पाहिजे प्रियानो. आमेन. ह्या दोनच कलिसिया आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये आयडियल कलिसिया आहेत प्रियानो. आम्ही पाहतो इफिसी तर आज पण कलिसिया नाहीये, त्या काळामध्ये होती. पण फिलाडेल्फिया या भागामध्ये आज पण मंडळी आहे प्रियानो. किती मंडळी आहेत या भागामध्ये माहिती आहे? जवळपास 25 मंडळ्या आज पण या भागामध्ये आहेत प्रियानो. तुर्की राष्ट्रामध्ये प्रियानो 25 कलिसिया आज पण त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. किती मोठं बीज प्रियानो, जबरदस्त त्या व्यक्तीला प्रियानो त्या शहरासाठी पेरलं प्रियानो. कितीतरी लोकांच्या प्राणाची आहुती या ठिकाणी गेली असेल प्रियानो, परंतु आज पण या मंडळ्या या शतकामध्ये सुद्धा या मंडळ्या टिकून आहेत प्रियानो. 25 मंडळ्या या ठिकाणी आहेत. 5 मंडळ्या त्याच्यातल्या मोठ्या मंडळ्या आहेत आणि बाकीच्या ज्या मंडळ्या आहेत त्या छोट्या छोट्या मंडळ्या आहेत. अशा 25 मंडळ्या आज पण त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत प्रियानो. किती मोठं यश आहे विश्वासणाऱ्या लोकांचं प्रियानो. कठीण समयामध्ये हे लोक बिलकुल राहिले परमेश्वराला. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्या जीवनामध्ये संकट येतील प्रियानो, कठीण समय येईल.
परंतु त्या समयामध्ये तुम्ही देवाशी बिलगून राहिलं पाहिजे. हालेलुया. प्रियानो, हा तर वेदनेचा प्रारंभ आहे. ज्या काही गोष्टी तुम्ही पाहता प्रियानो, हा वेदनेचा प्रारंभ आहे. यानंतर तुम्ही कठीण गोष्टी पाहणार आहेत. त्या समयामध्ये तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. मरावं लागलं तरी विश्वास तुला बायबल सांगतो. शेवटपर्यंत विश्वास तुला, मग तुला जीवनाचा मुकुट मिळेल. आम्ही टिकून राहावं ही प्रभूची इच्छा आहे. ही फिलडेल्फिया जी कलीसिया आहे, कठीण सणामध्ये बिलगून राहिली. तिने येशूला नाकारलं नाही. आपल्या जीवनामध्ये येशूला नाकारू नका कधीच प्रियानो. जगातल्या गोष्टी पाहिजे, आपल्या जीवनामध्ये येशूला कधीच नाकारू नका प्रियानो. येशूला बिलगून राहा प्रियानो. या फिलडेल्फिया या कलिसियातले लोक येशूला बिलगून राहणारे लोक होते. आणि म्हणून प्रभू या कलिसियाची सराहना करत आहे. प्रभू या कलिसियाची स्तुती करत आहे प्रियानो. हालेलुया. प्रभू या कलिसियाचा रिस्पेक्ट आदर करत आहे. आमची सुद्धा कलिसिया आदरणीय कलिसिया असली पाहिजे. देवाने आमच्या मंडळीचा आदर केला पाहिजे प्रियानो. या कलिसियातील लोक यांच्याकडे थोडी ताकद आहे, परंतु तरी ते टिकून राहिले. त्यांनी माझं नाव नाकारलं नाही. ओके, पुढे जाऊया आम्ही. पहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपल्याला यहुदी म्हणवितात, पण तसे नाही, ते खोटे बोलतात. आता काही लोक या कलिसियामध्ये असे आहेत, ते काय म्हणतात आम्ही देवाचे लोक आहेत, पण ते लोक कसे आहेत? शैतानाचे लोक आहेत. आणि ते कसे आहेत? खोटे लोक आहेत. खोटे लोक आहेत. म्हणजे कलिसियामध्ये होऊ शकतं काही लोक खोटे लोक, म्हणजे त्याला दुसरा अर्थ लबाड लोक आहेत. लबाड बोलणारे लोक त्या कलिसियामध्ये आहेत. काही लक्षात ठेवा, या कलिसियाची प्रभू स्तुती करत आहे. परंतु काही जे लोक आहेत त्यांच्याबद्दल प्रभू बोलत आहे की या कलिसियामध्ये काही लोक असे की जे म्हणतात की मी प्रभूचा आहे किंवा मी प्रभूचे आहे, परंतु ते लोक प्रभूचे नाही आहेत. लक्षात ठेवा, ते खोटे आहेत. बायबल सांगतं शैतानाच्या सभेचे ते लोक आहेत, शैतानाकडले ते लोक आहेत. सर्व प्रकारची दुष्ट किंवा लबाडी ते तुमच्याबद्दल बोलतील. बायबलमध्ये लिहिले, वाचूया पुढं. त्यांच्यापैकी कित्येकास मी तुझ्या स्वाधीन करीन. हा, प्रभू म्हणतो जरी ते लबाड असले तरी त्या लोकांना मी तुझ्या काय करील? स्वाधीन करेल. म्हणजे लबाड लोकांना सुद्धा प्रभू आमच्या अंडरमध्ये ठेवणार आहे. हालेलुया. अनेक लोक म्हणतात कसं काय कलिसियामध्ये लबाड लोक? बायबलमध्ये लिहिलेले लबाड लोक सुद्धा प्रभूने ठेवले त्या कलिसियामध्ये अंडरमध्ये. हालेलुया. आणि कशासाठी ठेवले? प्रभू म्हणतो त्यांच्याबद्दल काय करणार त्याबद्दल लिहिलेलं आहे. वाचूया. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला नमन करतील. ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला काय करतील? नमन करतील. लबाड लोक नमन करतील. बायबल सांगतं. म्हणजे या कलिसियामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक खरं बोलणारे लोक आहेत आणि दुसरं खोटं बोलणारे म्हणजे लबाड लोक आहेत. तर हे जे लबाड लोक आहेत ते देवाचे नाही आहेत, ते शैतानापासून आहेत. बायबल सांगते. मी बोलत नाही, तुमचं माझं पवित्र शास्त्र सांगतं. ते लबाड लोक आहेत. ते लबाड बोलत राहतील कलिसियामध्ये मंडळीबद्दल, मंडळीच्या लोकांबद्दल, देवाच्या सेवकाबद्दल प्रियानो लबाडीने ते बोलत राहतील. बायबल सांगतं ते शैतानाचे लोक आहेत. बायबल सांगतं. आणि प्रभू म्हणतो तरी मी त्याला काय केली? तुझ्या हातामध्ये मी देईल, अधीन देईल, मी तुमच्या हातामध्ये देईल. आणि प्रभू काय म्हणतो त्या लोकांबद्दल? आणखी पुढे वाचूया. ते येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील. हा, ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला काय करतील? नमन करतील. लबाड लोक आमच्या सत्य वृत्तीला नमन करणारे एक दिवस आहे. हालेलुया. ओ बायबल सांगते की ते लोक लबाड लोक येऊन एक दिवस नमन करतील, म्हणतील माझं चुकलं, फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा, मी बोललो तुमच्याबद्दल लबाडीनं, मी बोलले तुमच्याबद्दल लबाडीनं, पण मला काय करा तुम्ही? क्षमा करा. ते पायाजवळ येतील. बायबल सांगतं. बायबल सांगतं त्या मी काय बोलत. वाचूया पुढं. व मी तुझ्यावर प्रीती केली आहे. आणि मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कळून येईल. आमेन. आणि देव तुमच्या बाजूने आहे हे त्यांना तो दाखवून देईल. हालेलुया. आणि म्हणून लबाड लोक जरी असले तरी घाबरू नका. देव त्याला दाखवून देईल की देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. त्याला दाखवून देईल की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आणि ते स्वतः कबूल करतील. प्रभू तुम्ही त्याला असं दाखवून देईल की तुमच्या बरोबर मी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर मिळून या कलिसियामध्ये असे काही लोक आहेत त्याबद्दल प्रभू बोलत आहे. पुढे वाचूया. आता पुढे जाऊया. धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे. हा, धीराबद्दलचं माझं वचन राखले आहे. हा, ख्रिस्ती लोकांमध्ये धीर असणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. प्रिया, धीर महत्वाचा आहे. प्रिया, आम्ही प्रार्थना करतो तरी आम्हाला उत्तर मिळत नाही. आम्ही चर्चला जातो तरी उत्तर मिळत नाही. उपवास प्रार्थना करतो तरी आम्हाला उत्तर मिळत नाही. आणि एक शब्द वारंवार आम्ही ऐकतो आणि तो ऐकून ऐकून आम्ही थकतो. धीर धरा, धीर धरा. तर धीर ही गोष्ट प्रियानो आमच्यामध्ये एक देवाचं पोटेन्शियल, एक ताकद वाढवत चालते. प्रिया, धीर खूप महत्वाचा आहे. प्रिया, धीर म्हणजे अशी गोष्ट जर इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये होते आणि त्यांना प्रभूने काय सांगितलं? धीर धरा. किती वर्ष धीर धरलं त्यांनी? त्यांना 400-450 वर्ष. नंतर आम्ही पाहतो दुसऱ्यांदा बंधनात गेले 70 वर्ष. प्रियानो
आणि तो जो मधला कालावधी आहे तो आहे धीर प्रेम. देवाच्या लोकांकडे धीर असला पाहिजे. कलिसिया आमच्याकडे धीर असणं महत्वाची गोष्ट आहे. बायबल सांगतं की धीराला आपलं कार्य करू द्या यासाठी की तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. तुम्ही कशातही उन्हा न राहता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. आणि म्हणून धीर आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये धीर नाहीये. आम्ही प्रार्थना करतो लगेच वाटतं आम्हाला उत्तर पाहिजे जादू सारखं हातामध्ये. हालेलुया. पण प्रभू धीराचा परमेश्वर आहे प्रेम. आणि धीरानं जे पण काही मिळतं आम्हाला उत्तम मिळतं प्रेम. आता आंब्याचे दिवस आहेत प्रेम. आंबा आता खाल्ला तर चांगला आहे ना, पण जर छोट्याला आंबे येतात त्याच वेळेस तोडले खाल्ले तर सगळं आमचं तोंड खराब होईल प्रेम. तोंडाला जखमा होतील आमच्या. परंतु तोच आंबा काही वेळानंतर खाल्ला, काही दिवस जाऊ दिले, नंतर खाल्ला प्रेम, तर तो आमच्यासाठी स्वादिष्ट असणार आहे, आमच्यासाठी आशिष असणार आहे. तशाच काही गोष्टी आहेत प्रेम. देव आम्हाला थांबण्यासाठी सांगतो प्रेम. आम्ही थांबलं पाहिजे. परमेश्वर घाईमध्ये नाहीये प्रेम. काही गोष्टी लगेच परमेश्वर आमच्या हातामध्ये देत नाही. त्यासाठी टाइम लागतो प्रेम. आणि त्या टायमाला म्हटलंय जो मधला समय जातो त्याला धीर म्हटलेला आहे प्रेम. हालेलुया. आणि प्रभू योग्य समय योग्य गोष्ट आम्हाला देतो. तुम्हाला घर पाहिजे, योग्य समय प्रभू आम्हाला देईल. मग तुम्ही म्हणताल पास्टर 2 वर्ष झाले तरी घर नाही, ओ तरी योग्य समय देईल परमेश्वर. तुम्ही देवाच्या समयावर विश्वास ठेवणारे लोक असलं पाहिजे प्रेम. हालेलुया. आम्ही पाहतो एखादा मुलगा, लहान मुलगा होता एक, आणि सफरचंद त्याच्या आई त्याला कापून देणार होती. आणि त्यांनी सांगितलं की सुरी होती आणि ती आईला सांगितलं की मी तुला सफरचंद कापून देतो. पण तो मुलगा काय म्हटला माहिती, रडायला लागला. तो मुलगा आईला म्हटला नाही आई मी कापणार ते सफरचंद. आणि त्या सुरीला खूप धार होती. त्या आईचं तो ऐकत नव्हता. आईने शेवटी त्याला एक लावली चांगली आणि त्याला बाजूला केलं आणि स्वतः ते सफरचंद त्याला कापून दिलं. याचा अर्थ काय द्या? आई त्याचा द्वेष करते का? आईच्या हृदयात त्याच्याबद्दल प्रेम नाही का? काही प्रेम असे असतात ते मारून सुद्धा व्यक्त केले जातात. म्हणतो ना लय बोलतो हा माणूस, ते प्रेम आहे प्रेम. त्या शब्दामध्ये प्रेम आहे. जर तुम्ही तसं वागले नाही तर नरकात तुम्ही जाताल प्रेम. कधी कधी असे शब्द आम्हाला येतात सेवकाकडून, इतर लोकांकडून, त्याच्यामध्ये प्रेम दडलेला आहे. त्यात हेतू हा असतो की तुमचा नाश होऊ नये प्रेम. त्या आई वाईट नव्हती प्रेम. त्या आईला माहित आहे तरी त्यांनी सुरू घेतली, कापायचा प्रयत्न केला, ते त्याचा हात कापू शकतो, रक्त त्याच्या शरीरात जाऊ शकतं. नंतर तो मुलगा मोठा झाला, 15 वर्षाचा झाला. सफरचंद समोर होते, सुरी समोर होती, आणि आईने विचारलं बाळा तुला सफरचंद खायचं का? तो म्हटलं हो. तो म्हटलं दे आई इकडे चाकू. त्या आईने लगेच त्याला चाकू दिला आणि स्वतः त्या मुलाला सफरचंद कट केला आणि व्यवस्थित खाल्लं. समय निघून गेला. आईला माहिती आहे आता हा परिपक्व झाला, आता चाकू हातावर मारून घेणार नाही, तो व्यवस्थित कट करेल. हालेलुया. काही गोष्टी प्रभू आम्हाला थांबवत येत नाही. आमची मॅच्युरिटी तेवढी नसते प्रेम. हालेलुया. आणि म्हणून समजून घ्या प्रेम, ज्या काही गोष्टी घडत आहेत ना त्यांच्या आमच्या कॅपॅसिटीनुसार आम्हाला जे पेलावलं अशाच गोष्टी प्रभू आमच्या जीवनामध्ये योग्य समय देत असतो प्रेम. हालेलुया. आणि म्हणून प्रेम या ठिकाणी मी पाहतो त्या कलिसियाला सांगितलंय की काय करा, धीर. वाचूया परत. धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासूनही मी तुला राखी. परीक्षा येईल त्यावेळेस मी तुला काय करणार आहे? राखणार. म्हणजे त्या परीक्षेमधून मी तुला वाचवेल. त्या परीक्षेमध्ये तू पास होशील असं स्ट्रेंथ, अशी सामर्थ्य मी तुझ्या ठाई टाकेल प्रेम. हालेलुया. आमचा देव किती महान आहे प्रेम. आम्ही थांबायचे शिकलं पाहिजे प्रेम. कधी कधी आम्ही एवढे ॲडव्हान्स असतो की आम्हाला वाटतं हे हो ते हो फटाफट. अहो देवाची इच्छा जाणून घ्या. योग्य समय प्रभू योग्य गोष्ट आमच्या जीवनामध्ये देतो. उतावळ्या पायाचा मनुष्य देवाला आवडत नाही. उतावळीनं मिळवलेलं धन सुद्धा जास्त दिवस टिकत नाही. बायबल सांगतं. हालेलुया. उतावळीनं धन नाही मिळवली, उतावळीनं कुठलीही गोष्ट केली तर ती जास्त दिवस टिकणार नाही. आणि म्हणून धीर अतिशय महत्वाचा आहे प्रेम. हालेलुया. आम्हाला फक्त या जगामध्ये प्रिय असलं पाहिजे प्रभू आणि प्रभूचं वचन. या लोकांच्या जीवनामध्ये प्रभूच्या वचनाचा ते एवढा आदर करायचे की जे धीराबद्दल लिहिलं होतं ते वचन सुद्धा त्यांनी स्वीकारले प्रेम. येशू शिवाय त्यांना कोणी प्रिय नव्हतं प्रेम. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. आपत्ती विपत्ती या जीवनात तो कधी न
हालेलुया. आणि म्हणून गीत करता म्हणतो प्यानो, तुम्हाला कधीच सोडणार नाही, संकटात समस्येत कधीच मला तो सोडणार नाही. हालेलुया. ओ प्यानो, पौल म्हणतो की ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण व्यक्त करेल? संकट, समस्या, क्लेश, उपोषण, नग्नता या गोष्टी मला ख्रिस्ताच्या प्रेमापासून विभक्त करतील काय? असं म्हटलंय. तो कधीच नाही. हालेलुया. या एक ख्रिस्तावरचं प्रेम, या एक ख्रिस्ताबरोबरचं नातं प्यानो. आणि हे फिलडेल्फिया या कलिसियातले जे लोक होते त्यांचं देवाबरोबर रिलेशन होतं प्यानो. कलिसिया आमचं रिलेशन देवाबरोबर असलं पाहिजे प्यानो. आणि म्हणून कठीण समयामध्ये सुद्धा ही कलिसिया देवाची विश्वासयोग्य राहिली. त्यानं येशूला नाकारलं नाही. मंडळी, आम्ही छळाच्या समयामधून ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस असा समय येईल की लोक म्हणतील, तू जर नाकारलंस तर मग मी तुला जिवंत सोडेल. आणि जर तू येशूला नाकारलं नाही, स्वीकारलंस तर मी तुला मारेल. मग तुमचं जो निर्णय आहे तुमचा तो खूप महत्वाचा असणार आहे. या कलिसियातील लोकांना सीझनला नमन केलं नाही, कैसरला नमन केलं नाही. ते म्हटले, तू मारला तरी आम्हाला चालेल, पण ख्रिस्तच आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. छळाच्या समयामध्ये सुद्धा ही कलिसिया येशूशी मिळून राहिली. वाचूया आम्ही. मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये, म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. प्रभू काय म्हणतो? मी काय करतो? कसं आहे तुम्ही? प्रभू लवकर येणारा देव बाप आहे प्यानो. हॅलो, तुम्ही आनंद आहात का? मग लवकर आल्यावर काय करायचं आम्हाला? स्वर्गात त्याच्याबरोबर जायचे. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. काय असेल प्यानो? आकाश नवं आमच्यासाठी असेल प्यानो. धरती नवीन असेल. अंबर भी नया, धरती भी नई, और नया यरूशलेम होगा. हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा. सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा. अंबर भी नया, धरती भी नई, और नया यरूशलेम होगा. हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा. सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा. अंधे की आँख खुलेगी, बहरे का कान खुलेगा. अंधे की आँख खुलेगी, बहरे का कान खुलेगा. दौड़ेगा जोर से लंगड़ा, गूंगा महिमा गाएगा. कोई कष्ट नहीं, आंसू भी नहीं, बस प्यार प्यार ही होगा. हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा. सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा. आमेन. नवीन आकाश, नवी पृथ्वी आम्हाला पाहायला मिळेल प्यानो. आणि म्हणून येशू लवकर येत आहे तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी प्यानो. देव मंडळीला सांगत आहे, मी लवकर येत आहे. हालेलुया. आमचा परमेश्वर लवकर येणारा परमेश्वर आहे. त्याच्याबद्दल बौद्ध शास्त्रामध्ये त्याला असं म्हटलंय, मारनाथा. मारनाथा मीन्स लवकर येणारा परमेश्वर.
हालेलुया. आमचा देव लवकर येणारा परमेश्वर आहे प्रियानो. पुढे वाचूया आम्ही. जो लवकर येतो, मी लवकर येतो. हा. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. परत एकदा पाहूया. मी लवकर येतो, हा. तुझा मुकुट कोणी घेऊ नये मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे म्हणून ते तुझ्याजवळ आहे. ते दृढ धरून राहा. हा, ते कसं धरून का? हॅलो, आमच्याकडे काय आहे? मुकुट असणार आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे मुकुट आहे प्रियानो. आणि म्हणून तो मुकुट बायबल सांगतो. परत वाचूया बरं. मी लवकर येतो, मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये हा, तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे हा, म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. हा, ते दृढ धरून राहा. ज्या चांगल्या गोष्टी आमच्याकडे प्रभूने दिल्या आहेत त्या आम्हाला दृढ धरून ठेवायच्या प्रियानो. तुमचा मुकुट प्रभू कोणाला घेऊ देणार नाही कलेसिया. हॅलो, तुमचा मुकुट तुम्हालाच मिळणार आहे. तुम्ही केलेला परिश्रम त्याबद्दल जो इनाम आहे देवापासून मिळणारा तो तुम्हालाच मिळणार आहे. तुमचा तो इनाम दुसरं कोणी घेऊ शकत नाही प्रियानो. हालेलुया. तो येत आहे तुम्हालाही मला नेण्यासाठी प्रियानो. कलिसिया तो येत आहे. आम्ही तयार असलं पाहिजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी प्रियानो. हालेलुया. आम्ही त्याची वाट पाहत आहोत प्रियानो. आम्ही त्याची वधू आहोत. थोम समोर आहे प्रियानो. आणि म्हणून तयार असलं पाहिजे आम्ही येशूच्या आगमनासाठी. स्मुर्नाची कलिसिया आणि फिलाडेल्फियाची कलिसिया तयार होते प्रभू येशूच्या आगमनासाठी. काय आपली कलिसिया तयार आहे येशूच्या आगमनासाठी? हॅलो, 3-4 लोकच म्हणतात होय आमची कलिसिया तयार आहे प्रभूच्या आगमनासाठी. आम्ही तयार असलं पाहिजे प्रियानो. कसं तयार? आत्म्यामध्ये आम्ही तयार असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणखी पुढे काय म्हटले वाचूया. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करी. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव लिही. आता परत हळूहळू वाचूया. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ स्तंभ करीन. हा, काय करील? प्रभू या ठिकाणी पिलर बद्दल बोलत आहे प्रियानो. चर्चचा पिलर खूप महत्त्वाचा आहे प्रियानो. आम्ही पाहतो हा सगळा जो मधला भाग आहे या रूमचा, हे स्तंभ आहे कोपऱ्याला, तिथं 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 तिथं, आणि यावर हे आधारित आहे सगळं स्ट्रक्चर प्रियानो. जर स्तंभ नाही प्रियानो, ती बिल्डिंग उभा होऊ शकत नाही. चर्च साठी प्रभूला पिलर पाहिजे, स्तंभ पाहिजे प्रियानो. या कलिसियातून प्रभू असे लोक तयार करू इच्छित आहे किंवा असे लोक प्रभूला हवे की जे स्तंभ बनून कलिसियामध्ये वावरतील प्रियानो. हालेलुया. म्हणजेच कलिसियाचा भार वाहणारे लोक प्रियानो. आम्ही फक्त म्हणतो ही कलिसिया माझी आहे. काय केलं तो कलिसियासाठी? जर कलिसिया तुमची आहे तर तुमचं योगदान असलं पाहिजे त्यासाठी. काय करता तुम्ही कलिसियासाठी प्रियानो? बायबल सांगतं की जो कोणी विजय मिळवेल त्यासाठी परमेश्वर काय करेल? त्याच्या मंदिरामधला त्याला काय बनवेल? स्तंभ. म्हणजे काय? खांब. स्तंभ म्हणजे आधार देणारा व्यक्ती प्रियानो. त्याच्यावर सगळी ती बिल्डिंग आधारलेली. चर्च मध्ये प्रभूला पिलर पाहिजे प्रियानो. तर एखादी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगला जर एकच स्तंभ आहे तर त्या एका स्तंभावर सगळ्या बिल्डिंगचा लोड आला तर कठीण आहे त्या बिल्डिंगसाठी प्रियानो. तिचं फ्युचर धोक्यात आहे. परंतु त्या चर्चसाठी, त्या बिल्डिंगसाठी अनेक जर पिलर असतील, अनेक स्तंभ असतील तर प्रियानो ती बिल्डिंग सुरक्षित राहणार आहे प्रियानो. आणि म्हणून कलिसियामध्ये लोक असे पाहिजेत की जे स्तंभ बनवून पास्टर बरोबर उभं राहतील प्रियानो. आमेन. जे स्तंभ आहे त्याला प्रियानो करवत लावणारे लोक नको. जे स्तंभ आहे त्याला दुसरा स्तंभ बनवून थांबणारे लोक प्रभूला पाहिजे. कलिसिया मंडळी आज या चर्च मधून देवाला स्तंभ बनणारे लोक पाहिजेत की जे लोक म्हणतील पास्टर काय करायचं, आपल्याला कशी करायची सेवकाई, मी काय करू असे विचारणारे लोक कलिसियामध्ये असले पाहिजेत प्रियानो. असं तर जे चालते ते पाहत राहायचं असं नाही. माझा काय रोल आहे? जबाबदारी झाडणारे नाही तर जबाबदारी स्वीकारणारे लोक प्रभूला आवडतात प्रियानो. तुम्ही जर जबाबदारी स्वीकारत नाही चर्च मधली तर तुम्ही चर्च एक स्तंभ होऊ शकत नाही. तुम्ही उलट ते चर्च पडायची वाट पाहणारे लोक आहेत प्रियानो. चर्चचा स्तंभ बना. पास्टरच्या बरोबर उभे राहा. पास्टर काय करू मी तुमच्यासाठी? बस तेवढंच करा. दुसरीकडे डोकं तुमचं चालू नका. जे सांगितलं ते करा. कारण की प्रभू त्याच्या अगुवाला प्रियानो सांगतो कलिसियामध्ये काय करायचं. आमेन. त्याच्याकडे दर्शन आहे प्रियानो. तुम्ही पास्टरच्या दर्शनामध्ये लोक आहात. जर तुमच्याकडे दर्शन असतं तर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी असते प्रियानो.
तुम्ही त्याच्या दर्शनामध्ये आहात. आणि म्हणून ज्या मेन व्यक्तीला दर्शन आहे त्याला आम्ही विचारलं पाहिजे की काय करायचं पुढं. पास्टरचं दर्शन अमेरिका किंवा अहमदनगर आहे तर तुमचं सुद्धा दर्शन अहमदनगर असलं पाहिजे. पण तुमचं दर्शन जर अमेरिका आहे तर तुम्ही या चर्चचा हिस्सा होऊ शकत नाही. आय मीन एक चर्च एक दर्शन. लक्षात ठेवा कधी पण खूप महत्वाची गोष्ट आहे. चर्च मध्ये प्रभूला स्तंभ पाहिजे. चर्च पाळणारे लोक नको तर चर्चला उभारणारे लोक प्रभूला पाहिजेत. आणि म्हणून देवाला विचारा की प्रभू या चर्च मध्ये माझा रोल काय आहे. मी स्तंभ बनत आहे काय. मी स्तंभ म्हणून उभा आहे का की मी या चर्चच्या परायची वाट पाहतोय. मी कोणता व्यक्ती आहे. आम्ही कलिसियामध्ये स्तंभ बनलं पाहिजे. देवाच्या लोकांना देवाला पिलरची गरज आहे. या चर्चला जे लोक उचलून धरतील असे लोक प्रभूला पाहिजेत. जे लोक प्रार्थना करतील या चर्चसाठी. जे लोक या चर्चमध्ये चर्च कसं वाढेल त्याबद्दल विचार करतील. चर्च जे काम आहे त्या कामाकडे लक्ष देऊन स्वतःची जबाबदारी पार पाडतील असे लोक परमेश्वराला पाहिजेत. नको त्या गोष्टीत आम्हाला जायचं नाही पण आध्यात्मिक गोष्टीकडे आम्हाला चर्चमध्ये प्यानो तिकडे लक्ष देऊन त्या चर्चला आम्हाला उंच करायचं आहे. असे लोक देवाला पाहिजेत. प्यानो जे विजय मिळवतात प्रभू तुम्ही त्यांना स्तंभ करेल. अर्थात जे लोक देवाच्या राज्यामध्ये शैतानावर विजय मिळवतात त्यांनाच प्रभू कलिसियामध्ये स्तंभ बनवतो. हालेलुया. आम्ही स्तंभ बनावं मंडळीमध्ये. किती लोकांना वाटतं देवाने मला पिलर बनावं. त्याला प्रभूकडे प्रार्थना करा. प्रभू मला हिस्सा बनव या कलिसियाचा. किंवा येऊन बसणारे लोक नाही प्यानो तर प्रार्थना करणारे लोक देवाला पाहिजे. चर्चचा स्तंभ आम्ही बनावं. यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा की प्रभू मला पिलर बनव. असा पिलर की तो न हटणारा पिलर. त्या पिलरवर किती प्रेशराइज केलं किती प्रेशर दिला का वरतून त्या बिल्डिंगचा पडला तरी तो कधीच मोडणार नाही. प्रेम कलिसियाला प्रभू स्तंभाबद्दल काय बोलत आहे का. हॅलो तुम्ही जागृत आहात. बोला येशू मसीह की प्रभू या कलिसियाला स्तंभाबद्दल काय बोलत आहे. बिल्डिंग साठी स्तंभ खूप महत्वाचे आहेत. फिलाडेल्फिया हे जे चर्च आहे ते अशा भागामध्ये आहे की त्या भागामध्ये वारंवार भूमिकंप होतात. आणि जर भूमिकंप होतात तर बिल्डिंग ढासळली जाते. या अगोदर त्या कलिसियामध्ये भूकंप झाला होता. बिल्डिंग कोसळली गेली. जर बिल्डिंगची रचना बिल्डिंगचे स्तंभ जर व्यवस्थित असतील पाया जर व्यवस्थित असेल तर ते बिल्डिंग ढासळणार नाही. म्हणून त्या बिल्डिंगसाठी पाया कसा असला पाहिजे. स्तंभ मजबूत असला पाहिजे. आणि म्हणून प्रभू स्तंभाबद्दल बोलत आहे. आज प्रभूला आध्यात्मिक जीवनामध्ये असे स्तंभ असले पाहिजेत की चर्च ढासळता कामा नये. एवढ्या चर्चमध्ये भूकंप होतील. लक्षात ठेवा चर्चमध्ये भूकंप चालू असतात. कोणाला समजत नाही ते भूकंप. फक्त पास्टरला माहित असते ते भूकंप त्याच्याने धग आहे त्याला लागते. हे भूकंप सांभाळण्याची ताकद परमेश्वरानं तुमच्यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही काय बना स्तंभ बना. जर स्तंभ तुम्ही असले तर भूकंप किती येऊ द्या ती बिल्डिंग कोसळणार नाही. आणि म्हणून देवाला चर्चमध्ये स्तंभ पाहिजेत. भूकंप आणणारे लोक नको तर स्तंभ बनणारे लोक देवाला पाहिजेत. हालेलुया. मी गेल्या आठवड्यामध्ये एका कलिसियातील मोठ्या व्यक्तीला मी भेटलो. पण मी पाहिलं एवढी मोठी कलिसिया पण स्तंभ नाहीये तिथं. जे स्तंभ आहे त्यांच्यामध्ये एवढा घमंड की त्याने ऍक्च्युली त्या लोकांनी रेकॉर्डिंग करून ठेवलंय. कोण काय बोलतं चर्चमध्ये. चर्चमध्ये पास्टर सिस्टर काय बोलतात ते रेकॉर्डिंग मला ऐकून मला वाईट वाटलं. त्या व्यक्तीबरोबर मी बसतो भरपूर वेळ वाईट वाटलं. रेकॉर्डिंग ऐकून पास्टर सिस्टरची रेकॉर्डिंग मला त्यांनी ऐकून एका मोठ्या चर्चमध्ये नगरमध्ये मी रेकॉर्डिंग ऐकली. रेकॉर्डिंग त्याला बंद करायला ते रेकॉर्डिंग दाखवून तुम्ही असं दाखवता का तुम्ही पास्टरांपेक्षा आणि सिस्टरपेक्षा मेंढपाळापेक्षा तुम्ही मोठ्या. माझा सुझाव त्यांना हा होता की या पडत्या समयामध्ये तुम्ही चर्चचा स्तंभ बनून राहिला पाहिजे. तुम्ही जर चर्चच्या मजा पाहणारे लोक आहेत तर तुम्ही त्या चर्चचा सदस्य होऊ शकत नाही. आणि अशा कलिसियामध्ये राहू नका ज्या कलिसियामध्ये पास्टर तुमचं जमत नाही. सोडून द्या ते चर्च. लगेच सोडून द्या. टाटा बाय बाय करा. कारण की हे आत्मिक जीवन आहे. तुम्हाला आणखी खूप पुढे जायचं आहे. नाही पडत कारण की मेन तर ते व्यक्ती आहेत पास्टर आणि सिस्टर. ते तुम्हाला लीड करतात. त्यांच्याबरोबर जर तुमचं जमत नाही सेपरेट तुम्ही तुमचं घर दुसरीकडे बसवा. मी त्या व्यक्तीला सांगितलं जे तू करतोस ते चूक करतोस. हा समय तुझा आहे की या समयामध्ये तुझ्या कलिसियाला सपोर्ट केला पाहिजे. आणि तू हे रेकॉर्डिंग मला ऐकू याच्यावरून तू दाखवतो तू त्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहेस म्हणजे चूक आहे. एखादा देवाचा सेवक असला तर लगेच ऐकत बसला. अरे बापरे असं आहे का. हा तू भारी त्याच्यापेक्षा
गलत गोष्टीला मी कधीच पुढं करत नाही काय. जे चूक आहे त्याला चूक म्हणणारे लोक असले पाहिजेत काय. आणि तो खरा ख्रिस्ताचा स्वभाव आहे. खरा ख्रिस्ताचा स्वभाव तो आहे. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. भूमिकंप येतील, चर्चमध्ये भूमिकंप येतील, पण त्या भूमिकंपामध्ये स्तंभ चर्चमध्ये असले पाहिजे जे चर्चला सांभाळतील. पास्टर नंतर पियानो लोक असले पाहिजे की त्यांनी चर्चला सांभाळलं. पियानो चर्चला सांभाळणारे लोक असले पाहिजे. आणि म्हणून कलिसियामध्ये जे काही भूमिकंप होत होते त्या भूमिकंपामध्ये स्तंभ त्या चर्च मजबूत हवे होते पियानो, जेणेकरून त्या सगळ्या वेळेला ते चर्च सहन करेल पियानो आणि चर्च भूमिकंपापासून स्वतःला सुरक्षित ठेवेल. हालेलुया. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगायचं आहे का, कोणाशी झगडत बसू नका. आपला वेळ कोणाबरोबर घालू नका. शांत राहा. परमेश्वराकडून प्रतीक्षा करा योग्य समयाची. इथं पाहिलं आम्ही या कलिसियाला जे लबाड लोक आहेत, प्रभूने सांगितलं की ते तुला नमन करतील आणि त्यांना प्रभू तुम्ही दाखवून देईल की मी तुमच्या बरोबर आहे. हे त्यांना मी दाखवून देईल. आणि म्हणून या फिलाडेल्फिया या कलिसियाला प्रभू सांगत आहे, घाबरू नका. चर्चमध्ये भूमिकंप असेल, प्रॉब्लेम असतील, नो प्रॉब्लेम. देव लोकांना दाखवून देईल की आम्ही तुमच्या प्रभू मी तुमच्या बरोबर आहे. आमेन. तुम्ही कोणा ख्रिस्तामध्ये प्रभूने तुम्हाला काय म्हटलंय? घरून आहात तुम्ही. हालेलुया. आहे का कोणी गरुड इथं मुंबईचं बोलणार? आम्ही गरुड आहोत पियानो. काय गरुड म्हटलंय प्रभूने आम्हाला? पियानो गरुड ज्यावेळेस खाली येतो ना त्यावेळेस कावळे येऊन त्याला चोच मारायला लागतात. लक्ष करू काय का गरुड जर खाली आला तर बाकीचे जे पक्षी आहेत ना त्याला चोच मारायचे पाहतात. कावळे येतात चोच मारतात. विचार करा, हा सापाला झटकस उचलणारा व्यक्ती कावळ्याचा काही नाही भाव लागणार आहे त्याच्यासमोर. पण त्याला कावळ्याची शिकार करायचीच नसते. पण कावळ्याला काय वाटतं, अरे गरुड एवढा मोठा पण मला घाबरतो. गरुडने काय केलं पाहिजे? कावळ्यावर झडप मारली पाहिजे मानवी स्वभावानुसार. पण गरुड काय करतो माहितीये? तुम्ही गरुड आहात त्या. गरुड काय करतो माहितीये? कावळ्याने त्याला झडप मारली, कावळ्याने त्याला, तो काय करतो? आणखी उंच जातो. परत तो झडप मारतो, तो आणखी उंच जातो. आणि इतका उंच जातो की कावळ्याला तिथं उठताच येत नाही. कावळा फक्त पाहत राहतो त्याच्याकडे. जे लोक तुम्हाला या प्रकारे तास देत आहेत, इतकं उंच जा की ते तुमच्यापर्यंत पोहोचले सुद्धा नाही पाहिजे. मारू दे त्यांना चोचा, काय करायचं ते करू द्या. उंच जा. तुम्ही तुम्ही गरुड आहात. तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. स्वप्नामध्ये सुद्धा ते येऊ शकत नाही तुमच्यापर्यंत. मग कावळ्यावरती जायचा प्रयत्न करतात, जेव्हा हवा लागते वरतून संधी खाली येतात, त्यांना उडता सुद्धा येत नाही. हालेलुया. पंख सुद्धा त्यांचे कट होतात मग पियानो. आणि म्हणून पियानो आम्ही गरुड आहोत. आम्ही उंचावर उडणारे लोक आहोत. येऊ द्या किती भूकंप, किती प्रॉब्लेम येऊ द्या, प्रभूमध्ये आम्ही पियानो मजबूत राहिलं पाहिजे. आमेन. आणि म्हणून या कलिसियाला प्रभू स्तंभाबद्दल बोलत आहे. वाचूया की पुढं. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तिथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. आमेन. बायबल सांगते की तो जो स्तंभ आहे तो तिथून बाहेर जाणार. म्हणजे त्या कलिसियामध्ये एक विशेष स्थान असेल. चर्च मध्ये जे लोक स्तंभ बनतात त्याचं विशेष स्थान असतं देवाच्या नजरेमध्ये. देव तुम्ही त्यांना कधीच बाहेर जाऊ देणार. आणि काय करेल? 3 नावं त्या खांबावर असणार आहे. 3 नाव. नंबर 1 वाचूया, देवाचं नाव. नंबर 2 स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. 3 नाव असणार. देवाचं नाव, नगरीचं नाव आणि येशूचं नाव. त्या स्तंभावर 3 नावं कोरली जातील. कोणाकोणाचं नाव? देवाचं नाव, नगरीचं नाव आणि येशूचं नाव त्या स्तंभावर असेल. हालेलुया. आमच्यावर या गोष्टी असणार, म्हणजे आमच्यामध्ये या गोष्टी असणार आहेत. यरूशलेम आमच्यामध्ये असणार आहे, प्रभू आमच्यामध्ये असणार आहे, येशू सुद्धा आमच्यामध्ये असणार आहे. पिता परमेश्वर आमच्यामध्ये असणार आहे. हालेलुया. किती छान आहे. वाचूया पुढे अगदी एंड करता येऊया. आत्मा मंडळास काय म्हणतो? आत्मा मंडळास काय म्हणतो? हे ज्याला कान आहे तो ऐकू. हे ज्याला कान आहे तो